मित्र आणि मैत्रिणींनो, काही वर्षांपूर्वी गोरखपूर गावातील एक गोष्ट प्रचंड प्रमाणात पसरली होती की एका मुलीने एका सापाला जन्म दिला. तो डिलिव्हरीचा काळ, मुलीच्या गर्भातून जन्माला आलेला तो साप बघून डॉक्टरसुद्धा प्रचंड घाबरले होते. चला, आज याच कथेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ती मुलगी कोण होती, किंवा एखाद्या स्त्रीच्या पोटी जर साप जन्माला आला तर त्याचं कारण काय असतं, हे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. सुरू करूयात आजच्या आपल्या कथेला. एका गावामध्ये सगळ्याच जाती धर्माचे माणसे राहत होते. त्याच गावात एक छोटा परिवार राहत होता. एक नवरा, बायको आणि त्यांची एक देखणी सुंदर छानशी मुलगी. ते नवरा बायको आपल्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचे. छोट्याशा त्या मुलीला वाढवताना ते कोणत्याच गोष्टीची कमी तिला भासू देत नव्हते. ती छोटीशी मुलगी जसजशी मोठी होत होती तशी तशी ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्यातील देखणेपणा खूप जास्त वाढत होता. ती आता शाळेत देखील जात होती. ती जास्त हुशार होती म्हणून नेहमीच 1 नंबर मिळवायची. तिचे आई वडील खूप जास्त संस्कारी होते. देवाची खूप जास्त पूजा अर्चा ते करायचे. देवावर त्यांचा खूप जास्त विश्वास होता म्हणून ते नित्य नियमाने देवाची रोज पूजा अर्चा करायचे. जेव्हा ते पूजा करायचे तेव्हा ते आपल्या एकुलत्या एका मुलीला सुद्धा पूजा करायला आपल्यासोबतच बसवायचे. तिला देवाबद्दल माहिती सांगायचे. म्हणून त्यांची ती सुंदर मुलगी आता आई वडिलांसोबतच देवाची देखील भक्तिभावे पूजा करत असे. तिच्या मनात देवाबद्दल खूप जास्त श्रद्धा होती. कुठलंही काम करायच्या अगोदर ती आता देवाचं नाव घेत असे. ती मुलगी खूप सुंदर असल्यामुळे तिच्याकडे पाहता क्षणीच गावातील लोक तिच्या प्रेमात पडत असे. तिची प्रशंसा करत असे. तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होत असे. आता शाळेचे दिवस संपले आणि ती मुलगी कॉलेजला जायला लागली. त्या कॉलेजमध्ये खूप मुले तिच्या मागे पुढे फिरायचे. तिची सुंदरता बघून तिला प्रपोज देखील करायचे. परंतु ती सगळ्यांनाच नकार द्यायची आणि कुणाला भाव देखील द्यायची नाही. कारण तिला माहिती होतं की आपण इथे शिक्षण घ्यायला आलो आहे. आपल्याला असे काहीच करायचे नाही ज्यानं आपल्या आईवडिलांचे नाव खराब होईल. नाहीतर काही मुली अशा असतात की पैशांसाठी, गिफ्टसाठी आणि मुलांसोबत फिरण्यासाठी आईवडिलांचा विचार न करता अशाच मुलांच्या जाळ्यात अडकून त्यांच्यासोबत फिरायला सुरूही करतात. परंतु ही मुलगी अशा मुलींपैकी अजिबात नव्हती. तिचे काही फ्रेंड तर होते परंतु मर्यादितच त्यांचे नाते होते. कॉलेजचे दिवस आता पूर्ण होत आले होते. तेव्हाच त्यांच्या गावातील एक मुलगा तिला बघतो व तिच्या प्रेमात पडतो. त्याला कोणत्याही परिस्थितीत ती हवी असते. त्यामुळे तो नेहमीच तिचा कॉलेजला जाताना पाठलाग करायचा. ती जिथेही जायची तो तिच्या मागे असायचा. तिची सुंदरता बघून तो तिच्यासाठी वेडा होत होता. आता कॉलेज संपले होते आणि ती मुलगी घरीच राहायला लागली होती. तेव्हा तो मुलगा तिच्या घराच्या बाहेर इकडे तिकडे फेऱ्या मारत असे. जेव्हा कधी ती घराच्या बाहेर आली नाही, त्याला दिसली नाही, तर त्याला वेड्यासारखेच होत असे. तिला बघायला मिळेल असे त्याला होत असे. तेव्हाच एक दिवस ती मुलगी शिवशंभूच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होती. तेव्हाच त्या मुलाने अर्ध्या रस्त्यातच तिला थांबवले आणि तिला आपल्या प्रेमाचा इजहार केला आणि म्हणाला, हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला खूप दिवसांपासून फॉलो करत आहे. तू देखील मला बघते तरी देखील बघून न बघितल्यासारखं करतेस आणि असं समजू नको की मी असाच फालतू मुलगा आहे. तुझ्यासारखा जर दुसऱ्या मुलींच्या मागे जर फिरलो असतो तर आजपर्यंत मला होकारही दिला असता. कारण कितीतरी मुली माझ्याहीसाठी वेड्या आहेत, पण मी देखील त्यांना भाव देत नाही. कारण टाइमपास करणाऱ्यांमधील मी पण नाही. माझं तुझ्यावरच खरं प्रेम आहे. त्यामुळेच मी आज हिम्मत करून तुझ्यासमोर आलोय. माझ्यासोबत तू लग्न कर. पूर्ण आयुष्य मी तुला सुखात ठेवेल. सगळा आनंद तुला देईन. त्याचं बोलणं ऐकून ती मुलगी त्याला म्हणते, हे बघ, मी तशी मुलगी नाही. आपली कास्ट वेगवेगळी आहे. त्यामुळे आपलं लग्न होऊ शकत नाही. लव्ह जिहादचा प्रकार आमच्या घरच्यांना मंजूर नाही. त्यामुळे माझे आईवडील तुला ॲक्सेप्टच करणार नाही आणि तुझे आईवडील देखील मला ॲक्सेप्ट करणार नाही. तू चांगला मुलगा आहेस. तुला दुसरी मुलगी भेटेल. त्यामुळे माझ्या मागे लागू नकोस. तो मुलगा म्हणतो, हे बघ, काहीही झालं तरी चालेल. मला तूच हवी आहेस. हवं तर चल, आपण पळून जाऊन लग्न करून घेऊ.
नंतर घरचे बरोबरच आपल्याला स्वीकारतील. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणते, हे बघ, मी सांगितलं ना की मी तशी मुलगी नाही. आई वडिलांना धोका देऊन पळून जाऊन मी लग्न करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करेल. तू फक्त एकदा हो म्हण, कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तेव्हा ती मुलगी म्हणते, हे बघ, मी तर तुला जास्त ओळखत देखील नाही. तुझं नाव काय आहे हे देखील मला माहीत नाही. पण तरीही आपली कास्ट जर एकच असती तर मी विचार करू शकत होते. पण आता काहीच होऊ शकत नाही, कारण मला माहिती आहे आमच्या घरी हे चालणारच नाही. आणि मी किती वेळा तुला सांगितलं की मी त्यातील मुलगी नाही जी कुणाचाही फायदा घेईल. म्हणून तू आता माझ्या रस्त्यातून बाजूला हो. तो मुलगा नाराज होतो आणि तिच्या रस्त्यातून बाजूला होतो. परंतु जेव्हाही कधी ती घराच्या बाहेर जात असे तेव्हा तो तिच्या मागेच असे. तिला तो फॉलो करत असे. त्या मुलाला वाटत होतं की मला असं मागे पुढे बघून कधीतरी तिचं माझ्यावर प्रेम नक्कीच होईल. त्याला आपल्या आसपास बघून तिच्याही त्या गोष्टी लक्षात यायच्या, पण तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला समजवण्याचा प्रयत्नही केला. खरं तर तिचं त्याच्यावर प्रेम झालंच नाही, कारण आपले आईवडील जे आपल्यासाठी करतील तेच बेस्ट आहे हा तिचा विचार होता. तो तिला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी बरेच प्रयत्न करतो, परंतु सगळे प्रयत्न त्याचे असफल होतात. एक दिवस त्या मुलीसाठी एक स्थळ येतं जे त्या मुलीच्या आईवडिलांना खूप आवडतं. ते आपल्या मुलीला म्हणतात की हा मुलगा खूप चांगला आहे, तू त्याच्यासोबत लग्न कर. तीही आईवडिलांच्या पुढे जाणारी नव्हती, म्हणून ती त्या लग्नाला होकार देते. तिचे आईवडील त्या मुलासोबत तिचं लग्न पक्क करतात. आता त्यांच्या गावातील त्या मुलाला तिच्या लग्नाची बातमी कळते. त्याला खूप राग येतो, त्याची खूप चिडचिड होते, पण तो काहीच करू शकत नव्हता. पण मनातल्या मनात तो म्हणतो, मी तुला कधीच सुखी राहू देणार नाही. तू जर माझी होऊ शकली नाहीस तर मी तुला दुसऱ्या कुणाचंही होऊ पण देणार नाही. त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरीही चालेल. इकडे त्या मुलीचं लग्न होतं. त्या मुलीला दुसऱ्याचं होताना बघून त्या मुलाला खूप दुःख होतं. मी तिच्यासाठी किती प्रयत्न केले, तिची विनंती केली, पण त्या मुलीनं माझ्यासोबत लग्न केलं नाही. मी तिच्यासाठी मरायलाही तयार होतो, पण तरी देखील तिनं माझ्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्यावर तिनं प्रेम केलं नाही. आता मात्र त्या मुलाच्या मनात तिच्याबद्दल खूप राग द्वेष निर्माण झाला होता. सगळं प्रेम संपलं होतं. आता तो मुलगा एका मोठ्या तांत्रिकाकडे जातो आणि त्याला म्हणतो की मला काळी जादू शिकायची आहे. तुम्हाला जितके पैसे लागतील तितके मी देतो. व तांत्रिक पैशाच्या लालसेपोटी त्याला काळी जादू शिकवायला तयार होतो आणि म्हणतो, पूर्ण 40 दिवस तुला यासाठी द्यावे लागतील. मी जे काही सांगतो ते पूर्ण 40 दिवस जर तू केलंस तर तुला ही विद्या प्राप्त होईल. त्याच्यामध्ये इतका राग निर्माण झाला होता की तो त्या 40 दिवसात खूप जास्त दिवस रात्र मेहनत घेऊन हे सगळं शिकत होता. 40 दिवस झाले होते. पूर्ण काही जादूटोणा करणं तो शिकला होता. त्यामुळे त्याने लगेचच त्या मुलीवरच ती जादू करून सुद्धा दिली होती. इकडे त्या मुलीचा ज्या मुलासोबत लग्न करून दिलं होतं तो मुलगा त्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा. तिला जीव लावायचा. तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करायचा. त्या दोघांमध्येही आता खूप जास्त प्रेम देखील होतं. परंतु जेव्हा त्या गावातील मुलाने तिच्यावर काळी जादू केली तेव्हापासून या दोघंही नवरा बायकोंमध्ये खूप जास्त भांडणे व्हायला सुरू झाले होते. दोघंही एकमेकांना अजिबातही समजून घेत नव्हते. ती कधी कधी विचार करायची की माझं नवरा अचानकच माझ्यासोबत असं का वागायला लागला. तिला तर काही कळतच नव्हतं की नेमकं माझ्यासोबत असे काय घडले. माझी काही चुकी झाली का की माझा नवरा असा वागतोय. लग्नाला 6 महिने होऊन गेले. 1 वर्षही झालं. आता तर 2 वर्ष होत आले. पण तरी देखील या दोघा नवरा बायकोंचे संबंध व्यवस्थित नव्हते. नेहमी त्यांच्यात भांडणे होत असे. अजून देखील त्यांना मूलबाळ झालं नव्हतं. आता तर घरातील सासू सासरे, आजूबाजूचे माणसे, नातेवाईक तिला बोलायला लागले होते. लग्नाला तुमच्या 3-4 वर्ष झाले तरी देखील अजून तुम्हाला मूलबाळ नाही. सगळ्यांचे असे बोलणे ऐकून ती खूपच नाराज होते. त्यातली त्यात समजून घेणारा नवरा देखील तिचा राहिला नव्हता. तिच्यावर नेहमीच तो चिडचिड करायचा. तरीही या मुलीच्या मनामध्ये नेहमीच देवाबद्दल खूप श्रद्धाभाव होता
आता जे काही करेल तो देवच करेल असं म्हणून ती परत देवाच्या मंदिरात जायला सुरू करते आणि त्या देवाला प्रार्थना करून म्हणते की देवा, मला आई बनव, मला मूलबाळ दे, माझ्या पदरात एक तरी बाळ दे. तिच्या प्रार्थनांमध्ये इतकी शक्ती होती की देवाने तिचं ऐकलं आणि 6 महिन्यांमध्येच ती आपल्या नवऱ्यापासून गरोदर राहते. 4.5 वर्षानंतर तिनं एका सुंदर गोंडस मुलीला जन्मही दिला. घरात सगळ्यांना आनंद होतो. खूप श्रीमंत होते ते, म्हणून घरात सगळं काही होतं. म्हणून त्या लहान बाळाचं पालनपोषणसुद्धा ही खूप चांगल्या प्रकारे करत होती. कमतरता होती ती फक्त त्या बाळाला आपल्या बापाच्या प्रेमाची, कारण त्या बापाच्या मनात त्या छोट्याशा बाळासाठी सुद्धा प्रेम राहिलं नव्हतं. त्याला बायको आणि आपली मुलगी काहीच वाटत नव्हती. ही मुलगी मनात विचार करते की माझ्या नवऱ्याला असे काय झाले अचानक, माझ्या लहान लेकरावर सुद्धा तो प्रेम करत नाही. एकदा की माझी मुलगी थोडीशी मोठी झाली, बाबा म्हणायला शिकली की माझ्या नवऱ्याला नक्कीच तिचं महत्त्व कळेल की मुली किती महत्त्वाच्या असतात ते, आणि नंतरच मग तो आमच्या मुलीवर देखील प्रेम करेल. आता ती मुलगी 10 महिन्यांची झाली होती. ती जमिनीवर पुढे पुढे सरकायला लागली होती, रांगायला लागली होती. थोडं थोडं बोलायलाही ती शिकली होती. आई बाबाही म्हणायला शिकली होती. खूप सुंदर होती ती, कमी फक्त तिला बापाच्याच प्रेमाची होती. एके दिवशी ती मुलगी आपल्या बाळाला झोपवून देते. तोच बाहेर दरवाजा वाजतो. एक साधू महाराज त्यांच्या दरवाजात आलेला असतो. घरातील मोलकरीण बाहेर जाते आणि बघते तर एक साधू महाराज आलेले होते. ते साधू महाराज त्या मोलकरणीला म्हणतात, बेटा, मला खूप जास्त भूक लागली आहे, काही जेवायला दिलं तर बरं होईल. ती मोलकरीण घरात आपल्या मालकिनीकडे जाते आणि सांगते. तेव्हा ती मुलगी म्हणते की त्यांना भूक लागली आहे, ते जेवायला मागत आहे, तर देऊन टाक त्यांना जेवायला. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात की नाही नाही, मी फक्त घराच्या मालकिनीच्याच हाताने वाढलेलं जेवण खाणार, ती पण तुमची इच्छा असेल तरच. तेव्हा ती मुलगी लगेचच आपल्या बाळापासून उठते आणि आपल्या हाताने जेवण वाढून त्या साधू महाराजांना जेवायला देते. तेव्हा साधू महाराज म्हणतात की मला हात धुण्यासाठी पाणी दे अगोदर. मोलकरीण घाईघाईतच पाणी आणते. ती मुलगी ते पाणी आपल्या हातात घेत साधू महाराजांना देते. ते साधू महाराज ते पाणी पिणारच होते, तोच ते पाण्यात बघत तसेच क्षणभर थांबतात. तेव्हा ती मुलगी त्यांना विचारते की बाबा, काय झालं, तुम्ही पाणी का पित नाहीत, तुम्ही थांबले का? तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, अरे बेटा, या पाण्यात तर साप आहे बघ. तेव्हा ती मुलगी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत म्हणाली, बाबा, काय बोलत आहात तुम्ही, या पाण्यात साप आहे, आम्हाला तर नाही दिसत, कुठे आहे? तेव्हा तो बाबा म्हणाला, अरे बेटा, मला तर दिसत आहे, याचा अर्थ तुला काही कळत नाही, पण मला चांगलंच समजलं सगळं. कुणीतरी तुझ्यावर भयानक काळी जादू केली आहे. याचा अर्थ आहे की तुला कधीही संतान सुख मिळणार नाही, नवरा बायकोचं तुमचं जमणार नाही. यावरती ती मुलगी हसते आणि म्हणते, हे कसं शक्य आहे बाबा, मला तर 10 महिन्यांची एक छान मुलगी देखील आहे, जी आता बेडवर शांतपणे झोपली आहे. आत्ताच तर तिला झोपवून तुमच्याकडे बाहेर आले. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, नाही, हे शक्यच नाही. जरी तुमची ती मुलगी आहे तरी हा साप तिला दंश करणार आहे. आता मात्र ती मुलगी घाबरते आणि घाईघाईतच आपल्या बाळाला बघण्यासाठी जाते की खरंच एखाद्या सापाने माझ्या मुलीला दंश तर केला नाही ना. जेव्हा ती आपल्या मुलीला आपल्या हातात घेते तर खरंच त्या मुलीला सापाने दंश केलेला होता आणि ती या दुनियाला सोडून गेली होती. आता मात्र ती मुलगी खूप रडायला लागते. घाईघाईतच त्या आपल्या मुलीला बाहेर घेऊन त्या साधू महाराजांकडे येते, पण तोपर्यंत ते साधू महाराज तिथून निघून गेलेले असतात. आता मात्र ती मुलगी आरडाओरडा करते. आपल्या नवऱ्याला फोन करून ती घरात काय प्रकार घडला ते सगळं काही सांगते. एक साधू महाराज येऊन असं बोलून गेले, तेव्हापासून खरंच माझी मुलगी मरून गेली बोलते. तुम्ही लवकर या आणि ते साधू महाराज गावात कुठे गेले, कोणाकडे गेले, त्यांना शोधून आपल्या घरी परत आणा. माझ्यावर काळी जादू केली आहे, ते काय बोलत होते मला काहीच समजत नाही. ती मुलगी खूप रडून रडून आपल्या नवऱ्याला हे सगळं सांगत होती. ती खूप रडत होती, हैराण होती, आपल्याच नशिबाला ती दोष देत होती. नवऱ्यानं देखील बाहेर साधू महाराजांना शोधलं, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. त्यामुळे आता ही मुलगी खूप जास्त टेन्शनमध्ये राहायला लागली.
परत 1 वर्ष जातं, तिला दिवस जातात. काही महिन्यांमध्ये परत एका मुलीला ती जन्म देते, जी आपल्या आईप्रमाणेच अतिशय सुंदर असते. जेव्हा दुसऱ्या मुलीचा जन्म होतो तेव्हा ही मुलगी मनात विचार करते की आता मात्र मी माझ्या मुलीला या सगळ्यांपासून जपून ठेवेन. माझ्या मुलीच्या पालनपोषणमध्ये मी कुठल्याच प्रकारची कमतरता ठेवणार नाही. माझ्या पहिल्या मुलीसोबत जे काही घडलं ते चुकीचं होतं. साधू महाराजांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या सगळ्या खोट्या आहेत हे मला सिद्ध करायचं आहे. तो साधू मला म्हटला होता की तुला संतान सुख नाही, परंतु मला आता परत एक बाळ झालं आहे म्हणून ती खूप जास्त खुश होते. आता ती मुलगी 1.5 वर्षांची होते, चालायलाही लागते, मम्मी पप्पा देखील म्हणायला लागते. त्याही मुलीला आपल्या बापाचं प्रेम मिळत नव्हतं. एक दिवशी ती मुलगी अंगणामध्ये खेळत होती. तोच दरवाजामध्ये तोच त्या दिवसाचा साधू महाराज आला होता, ज्याच्यावर त्या घरातील मोलकरणीची नजर पडली. ती घाईघाईतच पळत आपल्या मालकिनीकडे गेली आणि म्हणाली, त्या दिवशीचेच साधू महाराज परत आले आहेत. ती मुलगी घाईघाईतच बाहेर आली आणि त्या महाराजांना म्हणाली, बाबा, त्या दिवशी तुम्ही असे काय केले होते? कारण माझी मुलगी खरंच त्या दिवशी मला सोडून गेली. तेव्हा ते बाबा म्हणाले, मी त्याही दिवशी तुझ्यासाठीच आलो होतो, आजही त्याच्यासाठीच आलो आहे. मला माहिती आहे तुझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे. तुला त्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागेल. जोपर्यंत तू तो उपाय करत नाही तोपर्यंत तुला संतान सुख मिळणार नाही. ती मुलगी लगेचच त्या महाराजांना म्हणाली, तुमच्यासमोर अंगणात जी मुलगी खेळत आहे ती माझी आहे. मी तिला जन्म दिला आहे. तुम्ही असे कसे म्हणू शकतात की मला संतान सुख प्राप्त होणार नाही? तेव्हा ते महाराज म्हणाले, परंतु मी जे काही म्हणत आहे ना मुली, ते खरं आहे. तुझ्या आयुष्यात संतान सुख नाही. आता मात्र ती मुलगी त्या महाराजांना म्हणते, तुम्ही इथेच थांबा, मी माझ्या नवऱ्याला लगेचच फोन करून इकडे बोलवते. तेव्हा ते साधू महाराज त्या मुलीला म्हणतात, मी तर तुझ्यासाठी आलो होतो, परंतु तुला जर माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही तर इथे थांबून माझा काहीही एक उपयोग नाही. आणि ते तसेच तिथून निघून जातात. ही मुलगी आता आपल्या नवऱ्याला फोन करून परत घरी बोलवते. ते साधू महाराज असे बोलत होते त्याला सांगते. या मुलीची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती म्हणून त्यांच्याकडे सगळ्यात सुखसुविधा घरी होत्या. कुत्रे, मांजरे, जनावरे देखील यांनी पाळलेले होते. एक घोडा त्यांचा सगळ्यांचा खूप जास्त लाडका होता. तो त्या दिवशी जाऊन अंगणामध्येच आपल्या समोरच्या 2 पायांनी एक खड्डा उकरत होता, जो बऱ्यापैकी खोल असतो. ही मुलगी अंगणात खेळत असताना त्यांच्या त्या खड्ड्यात जाऊन पडते. तिची मान तिथे अटकते आणि ती 1.5 वर्षांची मुलगी तिथेच मृत्युमुखी पडते. ही मुलगी घाईघाईतच आपल्या बाळाला उचलायला जाते, परंतु तोपर्यंत तिची मुलगी तिला सोडून या जगातून गेलेली असते. आता मात्र तिला विश्वास होतो की कदाचित ते साधू महाराज जे आहेत ते खरे बोलत आहे, त्यामध्ये नक्कीच काहीतरी सत्यता आहे. आता मात्र ती मुलगी वेड्यासारखंच त्या साधू महाराजांना इकडे तिकडे शोधते, परंतु ते साधू महाराज कुठेच मिळत नाही. कदाचित शिवशंभूंनी त्या मुलीला काहीतरी इशारा देण्यासाठीच त्या साधू महाराजांना तिच्याकडे पाठवले होते, कारण ती देवाची खूप भक्ती करायची, म्हणूनच देव काहीतरी इशारा तिला देत होता. ती मात्र आता खूप रडते, देवाकडे विनवण्या करते, खूप नाराज राहायला लागते. असे काहीच नसते, तिला सगळे समजावून सांगतात. असंच 1 वर्ष जातं. ती 3ऱ्यांदीही गरोदर राहते आणि एका सुंदर मुलीला जन्म देते. आता मात्र त्या मुलीला ती स्वतःपासून अजिबातही दूर करत नाही. आपल्या अंगा खांद्यावरच तिला खेळवते. या मुलीला मी देवाकडे देवदर्शनाला घेऊन जाईल, तिला देवाच्या पायी ठेवते, माझ्या मुलीला आशीर्वाद घेऊन येते. आता माझी मुलगी माझ्यापासून कधीच दूर होणार नाही, असेच ती मनाशी बोलत त्या मुलीला उचलून मंदिरात घेऊन जायला निघते. तोच रस्त्यात एक मोठा गरुड त्या छोट्या मुलीला तिच्या हातातून हिसकावतो व आकाशात वरती घेऊन जातो. तोपर्यंत बाकीचे देखील काही गरुड तिला टोचा मारतात आणि वरतूनच खाली टाकून देतात. ही मुलगी मात्र आपल्या मुलीला वाचवा वाचवा म्हणून रडत होती, परंतु कोणी देखील तिला मदत करायला तिथे नव्हते. वरतून खाली पडलेली तिची मुलगी मृत्युमुखी पडते. आता मात्र ही मुलगी खूप रडते आणि त्या साधू महाराजांची मनातल्या मनातच प्रार्थना करते.
ते खरं बोलत होते यावर तिचा आता विश्वास बसतो, कारण आपल्या 3 मुलींना तिनं गमावलं होतं. खरंच माझ्या आयुष्यात संतान सुखच नाही असे तिलाही वाटू लागतं. मूल तर मला होत आहेत, परंतु कोणत्याही कारणाने ते मरत आहेत, मला सोडून जात आहेत. ती खूप दुःखी असते. ही अंधश्रद्धा नाही, हे सत्य आहे म्हणत ती मंदिरामध्ये देवाकडे प्रार्थना करते. मला जगायचं नाही असं म्हणते. माझ्याकडून माझ्या प्रार्थनेत काही चुकी झाली का विचारते. मी कुणाचंच काही पाप केलं नाही. आईवडिलांचं कधी मन दुखावलं नाही. सासू सासऱ्यांनाही जपलं. नवऱ्यावरही आजही प्रेम करते. सगळे कष्ट सहन करते. तुझी सेवा करते, तरी देखील मला इतकं दुःख का. म्हणून ती तशीच तिथे मंदिरामध्ये बसते. तोच तिथे त्या दिवशीचेच ते साधू महाराज परत येतात. त्यांना बघून ती जाऊन त्यांच्या पायाला बिलगते आणि रडायला लागते. माझा त्या दिवशी तुमच्यावर विश्वास नव्हता. तुम्ही काहीतरी खोटं सांगत आहात असेच मला वाटायचे. माझ्या आयुष्यात खरंच संतान सुख नाही का. मला मुलं तर होत आहेत, पण ते मरत आहेत. मला सांगा, खरंच माझ्यावर काळी जादू केली आहे का. पण का आणि कोणी केली मला काहीच समजत नाही बाबा. मी कुणाचं काय बिघडवलं की त्यांनी माझ्यावर इतकी भयंकर जादू केली. आता ते साधू महाराज तिला आपल्या पायांवरून उठवतात आणि म्हणतात, तुला माझ्यावर विश्वास बसला तेच खूप झालं बेटा. अजूनही वेळ गेली नाही. तुझ्यावर काळी जादू कोणी केली, का केली हे बघण्यासाठी मी जे काही म्हणेल ते तुला करावं लागेल. पूजा अर्चा करावी लागेल. ती मुलगी आता अजिबातही विलंब न करता आणि लगेचच साधू महाराजांना म्हणते की तुम्ही जे काही म्हणाल ते मी लगेच करेल बाबा. साधू बाबांनी काही सामान मंदिराच्या बाहेरून मागवून घेतले आणि हवन सुरू केले. आता मात्र त्या बाबांनी त्या मुलीला सांगायला सुरू केलं, लग्नाच्या अगोदर कोणी एखादा मुलगा तुझ्या मागे पडला होता का. त्या मुलीने लगेचच आठवून हो म्हटलं. तो मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करायचा, पण तू त्याच्याशी लग्न केलं नाही. त्यामुळे तू त्याची झाली नाहीस तर दुसऱ्या कुणाचीही होणार नाही असं त्यानं मनाशी ठरवलं आहे. आणि त्यानेच तुझ्यावर ही काळी जादू केली. आणि त्या जादूमुळेच तुझ्या पोटामध्ये एक साप आहे, जो की तू गर्भवती झाल्यावर तुझ्या मुलांना दंश करतो. आता मात्र ती मुलगी खूप घाबरते. यावर काय उपाय करायचा म्हणून त्या महाराजांना विचारते. त्यावर ते महाराज तिला म्हणतात, तुझ्या पोटात जो साप वाढत आहे तो जर बाहेर आला तर तुझ्या होणाऱ्या मुलांना काहीही धोका नसेल. तुला संतान प्राप्ती होणार आणि सुखही मिळणार. परंतु ती मुलगी हैराण होऊनच त्या महाराजांना विचारते, परंतु बाबा, त्या सापाला पोटाच्या बाहेर कसं आणायचं, तो कसा बाहेर येणार आणि हे खरं असतं का, अशी ही जादू असते का. हे बघ बेटा, घाबरू नकोस, हे सगळं होऊ शकतं. तू देवाची भक्त आहेस, श्रद्धेनं सगळं कर. तुझ्या पोटात जो साप आहे त्याला आपलं बाळ मान. त्याच्यासोबत तू बोल. त्या सापाला म्हण की तू माझा मुलगा आहेस. तू त्याला म्हण की तू माझ्या गर्भामध्ये आता वाढू शकतोस. त्या सापाला म्हण की मला तुला जन्म द्यायचा आहे, तुझी आई बनायचं आहे. साधू महाराज पुढे म्हणतात की मी देखील काही उपाय आत्ताच करून ठेवत आहे, परंतु 9 महिन्यानंतर हा साप जेव्हा बाहेर निघेल तेव्हा तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगा. मी जो काही उपाय केला आहे, परमेश्वराची कृपा जर झाली तर तो साप मेलेला जन्माला येईल, परंतु मी खात्रीशीर सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही जरीही तो साप जन्माला आला तरीही त्याला आपल्या मुलाप्रमाणेच समजा. ती मुलगी खूप जास्त घाबरली होती. आपल्या गावातील मुलाने आपल्यावर काळी जादू केली म्हणून आपल्या नवऱ्यामध्ये लग्नाच्या 1 महिन्यानंतरच बदल घडलेत. माझा नवरा माझ्यासोबत, माझ्या होणाऱ्या मुलींसोबत देखील प्रेमाने वागला नाही किंवा राहिला नाही. त्या मुलाने माझं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं. त्याचं जर खरं माझ्यावर प्रेम असतं तर त्याने मला खुश बघितलं असतं, असा त्रास दिला नसता. परंतु मला पुढे असं होऊ द्यायचं नाही. मला नवऱ्याचं प्रेम, मुलांचं सुख हवंय. म्हणून महाराज जे सांगतील ते मी नक्कीच करेल. तिने लगेचच आपल्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा, मला तुला जन्म द्यायचा आहे. मला माहिती आहे तू एक साप आहेस, सर्प आहेस, परंतु मला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण मी ज्यांची भक्ती करते त्या शंभू महाराजांच्या गळ्यातील तू अलंकार आहेस. म्हणून माझं तर सौभाग्य आहे की तू माझ्या पोटात आहेस. म्हणून मला तुला जन्म द्यायचा आहे. तू आता बाहेर ये.
जेव्हापासून ती मुलगी पोटावर हात ठेवून तसं म्हणते तेव्हापासून त्या पोटातील छोट्या सापाची साईज हळूहळू आता वाढायला लागते. जसे जसे महिने वाढले तसं तसं तिचं पोट वाढलं, जे इतकं वाढलं होतं की लोकांना तिच्याकडे बघून आश्चर्य वाटायचं की इतकं मोठं पोट कसे असू शकते. परंतु तिला अजिबातही त्रास होत नव्हता. आता मात्र 9 महिने पूर्ण झाले होते. घरातील मोलकरीण तिची खूप चांगली मैत्रीण बनलेली होती. तिनं त्या मोलकरणीला म्हटलं, हे बघ, माझे 9 महिने पूर्ण झाले आहेत. तुला घाबरायची अजिबातही गरज नाही. माझ्या पोटामध्ये एक साप वाढत आहे. आता माझे महिने भरले आहेत, तो साप कधीही माझ्या गर्भातून बाहेर पडेल. तेव्हा तुला घाबरायची गरज नाही. त्याला फक्त माझ्यासमोर ठेवून दे. आणि तसेच झाले. पूर्ण 9 महिन्यानंतर तिने एका मोठ्या सापाला जन्म दिला. त्या गर्भातून एका भयानक मोठ्या साप बाहेर येताना बघून ती मोलकरीण खूप घाबरते. ती खूप ओरडते इतका मोठा साप बघून. परंतु तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो मेलेला असतो, म्हणून ती थोडंसं नॉर्मल होते. आता मात्र त्या नवऱ्याला देखील थोडासा विश्वास पटतो. ती मुलगी देखील मनात विचार करते की त्या मुलाने माझ्यावर जी काळी जादू केली होती ती आता कुठेतरी संपली. ती मुलगी आता हळूहळू नीट होते. नवरा देखील चांगला वागायला लागतो. तो तिची पहिल्यासारखी चांगली काळजी घ्यायला लागतो. बायकोची तो माफी मागतो. एका वर्षांमध्येच त्या दोघांमध्येही खूप चांगले प्रेमाचे संबंध परत पहिल्यासारखेच निर्माण होतात. तेव्हाच तिला आपल्या नवऱ्यापासून परत दिवस जातात आणि ती गर्भवती होते. तेव्हाच ती एक दिवस दर्शनासाठी जाते. देवाचे आभार मानते. शिव शंभोंसमोर आपल्या पोटातून सापाला जन्म दिला, तो देखील आपला आता मुलगाच होता असं म्हणते. आपल्या गेलेल्या त्या 3 मुली आणि साप मुलगा यांच्या आत्म्याला शांती दे असं म्हणते. माझ्या पोटातील बाळ सुखरूप जन्माला येऊ दे असं म्हणते. तेव्हाच तिथे तेच साधू महाराज प्रकट होतात. त्यांना बघून कुठेतरी त्या मुलीच्या मनात काही शंका निर्माण होतात. ती मुलगी घाबरतच त्यांच्याजवळ जात आपल्या पोटावर हात ठेवत म्हणते, महाराज, काही दुःखाची बातमी द्यायला तर तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत ना? मला सांगा, माझ्या पोटात जे काही बाळ आता वाढत आहे ते जन्माला येणार किंवा नाही? परत काहीतरी अनर्थ घडणार आहे का? घाबरत घाबरत ती मुलगी त्या महाराजांना बोलत होती. तेव्हा ते महाराज तिला म्हणाले, बेटा, घाबरू नकोस. यावेळी असं काहीही घडणार नाही. मी तर यावेळी तुला एक सुखद बातमी देण्यासाठी आलो आहे, जी ऐकून तुला खूप छान वाटेल. तुझ्या मनात परत असे कधीच प्रश्न निर्माण होणार नाहीत. यावेळी तुझ्या पोटात वाढणारं बाळ जन्माला येणार देखील आणि वाढणार देखील. त्याला बापाचं प्रेम आणि आईचं प्रेम मिळणार देखील. मेन म्हणजे तुम्हाला संतान सुख मिळणार, कारण तुझ्यावर आता कोणत्याही प्रकारची काळी जादू होणार नाही. जी काळी जादू तुझ्यावर झाली होती त्याच्यामुळे तुझ्या पोटात तो साप वाढत होता, तो तर जन्माला आला देखील आणि माझ्या विद्येमुळे तो मृत देखील झाला असेल. म्हणून तुझ्यावरची काळी जादू संपलेली आहे. हो बाबा, असेच घडले, ती मुलगी म्हणाली. पुढे ती मुलगी म्हणाली, परंतु बाबा, तुम्ही मला कोणती सुखद घटना सांगणार होते ती सांगा. बेटा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलाला जेव्हा कळाले की तुझ्यावर त्याची काळी जादू केली आहे, तिचा प्रभाव संपला आहे आणि लगेच त्यानं तुझ्यावर दुसऱ्यांदा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी जो काही उपाय केला होता तसेच तू देखील देवाची जी भक्तिभावे पूजा करतेस, त्यामुळे त्याने जी काही काळी जादू केली होती ती त्याच्यावरच उलटली गेली व त्या काळ्या जादूनं एका भयानक सापाचं रूप प्रकट करून त्याने त्याच्यावरच सर्पदंश केला आणि त्या मुलाचा तिथेच मृत्यू झाला. कदाचित तू ज्या सापाला जन्म दिला त्याला आपलं मूल म्हटली, त्यानेच त्याला संपवलं आणि आता तो माणूस या जगात नाही. त्यामुळे तुला आता कोणापासूनही भीती नाही. त्याने जे कर्म केलं त्याचं फळ त्याला ह्याच जन्मात मिळालं. त्याने दुसऱ्यांचं जीवन बर्बाद करण्याचा विचार केला आणि केलंसुद्धा, म्हणून स्वतःचं जीवन तो आता बर्बाद करून बसला. त्या मुलीनं बाबांचं बोलणं ऐकून देवासमोर हात जोडले, देवाचे आभार व्यक्त करू लागली आणि साधू बाबांचे आभार व्यक्त करण्यासाठी तिने मागे वळून बघितले तर ते महाराज तिथे कुठेच नव्हते. म्हणजे ते साधू महाराज दुसरे तिसरे कोणी नसून देवाचाच एक अवतार होता, जो आपल्या भक्ताला या गोष्टींपासून वाचवत होता.
तिला वेळच्या वेळी सावध करत होता, कारण तिच्या भक्तीने श्रद्धा देवाची पूजा करायची. कदाचित याचंच फळ तिला देव तिची साथ देऊन करत होता. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीतून आपल्याला एकच शिकवण मिळते. आपण जर दुसऱ्यांच्या मार्गात काटे टाकले तर कधी ना कधी आपल्या देखील पायात काटे भरल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्यांसाठी खड्डा खणला तर कधी ना कधी आपणच त्या खड्ड्यात पडणार. परंतु जर कधी कुणाचं चांगलं केलं, त्यांची मदत केली, तर देव नक्कीच आपल्याला त्याचं फळ देणार, आपली देखील मदत करेल. आपली प्रार्थना देवासमोर मनापासून म्हटल्यावर देव नक्कीच ती ऐकणार. ही कथा कदाचित काल्पनिक असू शकते, परंतु अशा गोष्टी घडतात हे ऐकलं आहे. त्यामुळे ही एक कथा आहे असं समजून तिथेच सोडून द्यावं. जास्त विचार करत बसू नये. फक्त एक माहिती, एक कथा तुमच्यासमोर सादर केली आहे, जी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर कॉमेंट करा की खरंच तुम्ही असं कधी ऐकलं आहे का. आणि हो, जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.